आम्ही शक्यतो अंशूला मोबाईलची किंवा लॅपटॉपची स्क्रीन दाखवत नाही, परंतु जेव्हा स्क्रीन समोर आली तर तो बघा कसा डोकं वर करून बघतो. आमच्या बेसिनच्या नळाचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे तो आवाज करतो आणि थोडा लीक पण झाला. आज सकाळी किचनवरती एवढा पसारा पडलेला होता आणि मला बनवायची होती कोळंबी. त्याच्यासाठी मी कोळंबी धुवून घेऊन त्याला धना पावडर आणि कोथिंबीर मसाला वगैरे लावून ठेवले. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल, जिरा पावडर वगैरे सगळं टाकून मसाले वगैरे टाकलेत आणि मस्त तेल सुटेपर्यंत हलवून घेते. त्यासाठी मी इथं त्यात धना पावडर, मिरची मसाला, तरी मसाला वगैरे सगळं मसाले टाकलेत आणि शेवटी टाकले मी तेल सुटेपर्यंत मसाला हलवून त्यामध्ये टाकले मी कोळंबी आणि कोळंबीसुद्धा मी इथं हलवून त्यामध्ये टाकले गरम पाणी. आता ते शिजण्यासाठी सोडते. बघा अशी बनते कोळंबी आणि त्यामध्ये शेवटी टाकले मीठ. आता थोड्या वेळाने शिजून होईल. एकीकडे अंशूच्या मालिश चालू होती आणि आजीनं देवपूजा सुद्धा केली. आजकाल हा हातात पाय धरून आंघोळीसाठी पण सोपं काम करून देतो. हातात पाय धरतो, त्यामुळे आंघोळ घालण्यासाठी पण सोपं जातं. आजी व्हेज खाणारी होती, त्यामुळे आजी लवकरच जेवून घेतलं आजीनं आणि आम्ही नॉनव्हेज खाणारे होतो, त्यामुळे आम्ही कोळंबीसाठी लेट जेवायला बसलो. अंशू आजकाल त्याला पालथं पडायला येते तर तो सारखा पालथा पडतो आणि काका काका बोलायला येते तर तो सारखा काका काका बोलत असतो. आणि आता बघा कसा आजीसोबत मस्ती करून झाल्यानंतर तो बाबांसोबत मस्ती करायला लागला. आणि असं संपवला आजचा दिवस. गुड बाय.